रेड व्हेट विथ गायत्री. मी गायत्री फुगे बोडके तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सो आता लवकरच आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन हे होणार आहे. गणपती बाप्पा येणार म्हणजे त्याची चाहूल अगदी 1.5-2 महिन्यांच्या आधीपासूनच चालू होते आणि आता लवकरच माझ्या चॅनलवर देखील हळूहळू तुम्हाला गणरायाचं शॉपिंगची खरेदीची वेगवेगळे व्हिडिओज हे पाहायला मिळणारच आहेत. परंतु त्याची सुरुवात आता आपण करत आहोत. सर्वात पहिलं म्हणजे गणपती बाप्पा येणार तर त्याची सुरुवात ही एकतर गणपती बाप्पांची मूर्ती कशी असेल ह्याच्यावरून आपण डिसाइड करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मखर पूर्ण सजावट कशी असेल, मखराचं करायचं की अजून काही वेगळं. परंतु मखर ही एक अशी गोष्ट आहे की ज्याने आपल्या बाप्पाचं संपूर्ण रूप हे छान सुंदर दिसतं. माझ्या आजूबाजूचा हा माहोल पाहून तुम्हाला समजलंच असेल. तो आज आपण आलो आहोत उत्सवीचे मखर पाहायला. उत्सवीचे मखर हे पर्यावरणपूर्वक असे मखर असतात, अगदी लाईट वेट मखर असतात, पूर्ण कागदापासून पुठ्ठ्यापासून बनवलेले हे सगळे मखर असतात. तो आपण या मखरची प्राइस काय आहे, कुठली व्हरायटी आहे यांच्याकडे हे सगळं जाणून घेणार आहोत. कारण मला नुकतंच कळालं की राम मंदिरची देखील व्हरायटी यांच्याकडे यावर्षी अवेलेबल आहे. तो कुठली व्हरायटी आहे, पर्यावरणासाठी नेमके कुठलं काय संपूर्ण साहित्य लागतं हे सगळं यांच्याकडे अवेलेबल आहे. तो आपण पाहूया चला. तो आता माझ्यासोबत उत्सवी मखर हा जो ब्रँड आहे यांनी जो स्टार्ट केलाय हे आणि यांचे मिस्टर म्हणजे नानासाहेब शेंडेकर आणि या नानी म्हणून आहेत. सगळे यांना नानी म्हणूनच ओळखतात, तो मी त्यांना नानीच म्हणते. तो आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊया कोणकोणते मखर आहेत, काय काय व्हरायटी आहेत. जसं मी तुम्हाला आधी म्हणाले की राम मंदिर म्हणून आता सध्या चालू झालंय त्यांच्याकडे, ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मुळात शेवटपर्यंत पाहायचा आहे. सो मला आता एक एक मखर बद्दल सांगा, त्यांची काय काय त्यांचे पॅटर्न्स काय आहेत किंवा त्यांची प्राइस काय आहे सगळं सांगा. या मखराबद्दल काय सांगाल? प्राइस तशा सगळ्या मखरांच्या रिझनेबल आहेत आणि अगदी कमी किमती आहेत आणि हे प्रत्येक मखर फोल्डिंग होतं आणि अगदी 15 ते 20 मिनिटात हे असेंबल करू शकतात सगळे. आणि म्हणजे ट्रान्सपोर्टला एकदम सोपं आहे, कुठे न्या तुम्ही. आता तुम्ही ट्रान्सपोर्टचा विषय काढला म्हणजे मला मगाशी बोलता बोलता सांगितलं नानांनी की खूप वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा ट्रान्सपोर्ट होतोय. काय म्हणजे कसा अनुभव येतो तुमचा? अनुभव खूप चांगला आहे तसा. आणि हे परदेशात पण जातात, अगदी जगभर पाठवता येतात आम्हाला. कारण याच्यामध्ये प्रवासात काही त्याची तुटफूट होत नाही, अगदी हाय तसेच राहतात आणि लाईट वेट आहे. आणि याचे प्रत्येकाचे व्हिडिओ असल्यामुळे ते इझी लोकांना उभे करता येतात आणि ते परत घडी घालून ठेवतात. म्हणजे परत दुसऱ्या दिवशी ते वर्ष वापरतात किंवा मित्रांना ते सर्कल मध्ये पण स्वतःसाठी नवीन नेतात आणि हे त्यांच्या फ्रेंड सर्कल मध्ये पण देतात. तर म्हणजे ते रियूज पण होऊ शकतात आणि ते मखर कसं लावायचं हे पण त्याचा व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल. प्रत्येक मखरचे व्हिडिओ केलेले. तर अशा याच्यामध्ये 2 साईज आहेत. याच्यामध्ये 3 फुटाची जवळजवळ मूर्ती बसते, दुसऱ्या साईज मध्ये 1.5 ते 2.25 फुटाच्या मूर्ती बसते. म्हणजे घरामध्ये कशी जागा उपलब्ध आहे आणि टेबल आहे त्यानुसार आम्ही सगळ्या रचना केलेल्या आहेत ह्या. आणि हे बच्चे कंपनीसाठीचे आहेत की त्यांनी हस्तकला थोडी हाताळावा आणि त्यांच्याकडूनही कलाकृती काढल्या जातात. काय होतं, आपण मोठे गणपतीसाठी घरातले मखर नेतात आणि लहान मुलांना सांगतो की तू बाजूला बस, म्हणजे आमच्यामध्ये काही लुडबुड करू नको. तर ते शांत बसत नाही, मग ते काय करतात छोटं मखर पण देतात. मग ते मुलं पण त्याच्यामध्ये गुंततात आणि त्यांच्या हातात तर ते त्यांना वाटतं की हे माझं मखर आहे छोटं बनवलेलं आणि ते आवडीने बनवतात. याची किंमत अगदी 150 ते 200 रुपयापर्यंत आहे कलाकृती ठेवलेल्या मुलांसाठी. आणि हल्ली हस्तकला नाहीच मुलांच्या हातामध्ये, तसं बघितलं तर शाळांमध्ये पण नाही करत ते. त्यांच्या हातात मोबाईल आणि नवजग आलेले त्यामुळे आपल्या वेळेस जे काही होत्या करायच्या कलाकृती, हस्तकला, चित्रकला वगैरे, चित्रकला करतात ते पण आता सगळं याच्यावरतीच आलेले मोबाईल वरती. त्यामुळे त्यांच्या हातातच जग आहे आता, टेक्निकल झालेले आहे. तर हा छोटासा प्रयत्न आहे आमचा की त्यांनी पण हे करावं. हा कुठला पॅटर्न आहे? हा सुवर्ण मखर म्हणून केलेले. याचे सगळं गोल्डन म्हणजे सुवर्णाची कलर थीम आहे आणि याला घुमट आहे वरती. प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे आवडीप्रमाणे केलेले. हा तर 1 पीस आहे, अगदी 10 मिनिटाचा असेंबल होता. याच्यात पण 2 फुटाची मूर्ती बसते. आणि हा एक ताम्रपर्णी म्हणून आहे आयटम. याच्यामध्ये 2 साईज आहेत.
याला बघा वरती दिलेले सगळे अष्टविनायकाचे. हा, प्रत्येक याला मखर दिलेले आहे छोट छोट, त्यामुळे अगदी ही कलाकृती सुंदर आहे. आणि आतमध्ये सज्ज वगैरे प्रत्येक म्हणजे जसे मंदिरामध्ये असतात तसे, त्याची घडणच वेगळा पॅटर्न आहे. आणि हा अर्धा बंद आहे, म्हणजे लोकांना याच्यात पण 2.5 ते 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. हा सिद्धिविनायक आहे. याच्यात पण 2.5 ते पावणे 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. हाही अगदी कमी वेळात लावता येतो. आणि ही सिद्धिविनायकाची ओरिजिनल प्रतिकृती आहे आमच्याकडे बनवली, कारण सरांच्या हस्ते सिद्धिविनायकाच्या मंदिराचं पण काम झालेलं आहे. अरे वा. हा, तर त्याची प्रतिकृती आहे केलेली आम्ही. तर ते दर्शन म्हणजे आपल्या बाप्पा पण त्या मखरामध्ये शोभून दिसावा. तर ह्या रचना ठेवलेल्या, त्याच्यामध्ये 2-3 डिझाईन आहेत. आणि ओपन मध्ये ह्या सूर्यफुलाची हे पॅटर्न हे ओपन मध्ये आहेत. याच्यामध्ये 4-5 साईज आहेत. म्हणजे जशा गणपतीच्या असं कोणाच्या 9 इंचाच्या 1 फुटाच्या मूर्ती त्याच्याप्रमाणे हा सिद्धिविनायकाचा छोटा मॉडेल आहे. आणि हा गड किल्ला आहे. याच्यामध्ये पण असेंबल वेगवेगळ्या रचना करता येऊ शकतात. हे दाखवले शिवनेरीचा, इकडे प्रतापगड आहे, सिंधुदुर्ग आहे, अशा वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती दिलेली ते आम्ही कलेच्या रूपाने दाखवलेले. तर आता पालकांना तेवढा वेळ नाही की प्रत्यक्ष मुलांना गड दाखवावे. बरोबर. तर ते महाराजांचे आपल्या जो खजिना आहे तो बऱ्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वरती बघा तोफ आहे, इकडे आपला हे झेंडा आहे, इथे कविता सरांनी केलेली आहे. म्हणजे जे किल्ल्यावरती साम्राज्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेवढा शक्य होईल तेवढा. आणि हे एक छोटस याच्यामध्ये एकच साईज आहे, 24 कॅरेट म्हणून याला नाव दिलेलं आहे आम्ही. आणि हे सूर्यमखर आहे. याच्यावर सर्व कलाकृती ही सूर्याचं दाखवलेले तेजाचं. हा, याला पाठीमागे आम्ही कपडा दिलेला आहे. ज्याला हवा असेल त्याने लावायचा, नसेल तर तो नाही लावला तरी चालेल. आणि ह्या जयपूर जाळीच्या रचना दाखवलेल्या आहेत. हा ऍडजस्टेबल आहे, अगदी छोटा मोठा कसाही त्याला करू शकतो असेंबल आपण. आता तुम्ही तो बघितला, त्याच्यातला हा छोटा आहे, मोठा आहे. याच्या जवळजवळ 2.25 ते 3.5 फुटाची मूर्ती बसते. आणि हा सिंहासन आहे, म्हणजे आपल्या बाप्पाचं जे असतं सिंहासन तसं ही कलाकृती आहे. मयुरासन दिलेले याला नाव आहे. सगळं मयुराच्या म्हणजे मोराच्या कलारांची टीम आहे सगळे. याच्यामध्ये 2 साईज येतो, तो मोठा आणि एक छोटा. आणि कोणताही आयटम असा फोल्डिंग होता, अगदी आपण फोल्डर घेऊन जातो अशा प्रकारे तो हातामध्ये नेता येतो. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही याच्या बाबतीत. ही एक आता कलाकृती आहे, आता काम चालू आहे अजून. हे जे मी तुम्हाला दाखवलं सिद्धिविनायक पॅलेस म्हणून दाखवलेलं आहे. हा पण छोट्या मोठ्या प्रमाणात लावता येतो. आता याच्यामध्ये जवळ 4 फुटाची मूर्ती बसू शकतात. सोसायट्या वगैरे साठी चांगल्या प्रकारे याला हे आता मागणी येते. आपण त्याच्यातला ती मोठी साईज दाखवलेली आहे, रचना वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत. हा जो आपण सूर्यमखर बघितला त्याच्यातलीच ही प्रतिकृती आहे, मोठी साईज आहे. आणि हा जंगल सीन आहे. हा अगदी 1 पीस आहे, फक्त न्यायचा आणि ओपन करून ठेवायचा. आणि याच्यामध्ये म्हणजे काही जंगलामध्ये आपले प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, तर तो चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला. आणि प्रत्येक कलाकृतीमध्ये त्याचं वेगळं पण आहे, कलेच्या रूपाने दाखवलेलं. हा मंडळासाठी आहे. याच्यामध्ये अगदी 6 ते 7 फुटाची मूर्ती सहज बसू शकतात. आणि याला उंच पण करू शकतात, म्हणजे मंडपाच्या हिशोबाप्रमाणे लांबी रुंदी याची वाढवू शकतात आणि कमी करू शकतात. आणि हा अगदी कमी खर्चात कमी बजेटमध्ये त्यांना उपलब्ध होतो. आणि परत हे वापरतात मंडळ हे सांभाळून ठेवून. तर म्हणजे त्यांचा दुहेरी फायदा आहे त्याच्या मागे. आणि हे स्वागत करायला बाप्पांचे असे कटआउट्स आहेत.
हा जंगल शिंचा त्याच्यातला मोठा प्रकार आहे, ज्यांचे मोठे आहेत बाप्पा उंची, तर त्याच्यासाठी दाखवलेले आम्ही करून. याच्यात ते काम केले तर भरपूर ते सजवतात अजून असे दगड वगैरे लावून छान. आणि हा त्याच्यातच प्रकार आहे, हा जयपूर पॅलेस म्हणूनच आहे. तर हा जाळ्यांनी हा त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये होतो आणि हा पण असेंबल करू शकतो आपण. अगदी 10 ते 12 फुटाच्या मंडपासाठी ते मंडळ करू शकतात. हा, आणि ह्या राम मंदिरामध्ये तुम्ही 5 ते 6 फुटाची मूर्ती आरामशीर बसवू शकता. अच्छा. हा, सो ही राम मंदिरची प्रतिकृती आहे, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनेच हे आहे. अजून याचं काम चालू आहे, पण आता अवघ्या 1-2 दिवसात हे काम पूर्ण होऊन हे संपूर्ण जे मखर आहे ते तुमच्यासाठी सज्ज होणार आहे. सो लवकरात लवकर येऊन हे मखर नक्की बघा. साठी गड किल्ल्याची रचना आहे. ओके. याच्यामध्ये अगदी 8 ते 9 फुटाची मूर्ती तुम्ही बसवू शकता आणि हा पण ऍडजस्टेबल आहे. यालाही उंच करू शकता. 10 ते 11 फूट उंची आहे याची आणि याच्यातही हाईट वाढवू शकतात ते, कारण हे जे बॉक्स वगैरे केले तर किल्ला उंच जातो. कोणताही पण किल्ला असा डोंगरावरती उंच असतो, तर तशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण किल्ला असा खाली नाहीये कोणताही आपला जमिनीपासून, उंच आहे डोंगरावरती. म्हणजे हा एक दगडांचा हे तयार होतो माप आणि बाप्पावरती हे राहतो, विराजमानीच्या मध्ये होतो. तर हा मंडळासाठी प्रयत्न आहे. याच्यात पण हा सिंधुदुर्ग, इकडे प्रतापगड असं रचना दाखवलेलं आहे. मध्ये शिवनेरी आणि हे बघा तोफा वगैरे सगळं याच्यात पण याच्याप्रमाणे दाखवलेले आहे. हे बुरुंज आहेत. अगदी हा टणक आहे पेपर, एकदम घाबरण्याचं काहीच कारण नाही मंडळाने पण. हा पुठ्ठा आहे हा कागदी जाड. राम मंदिराची प्रतिकृती आहे. हा घरगुतीसाठी, तो आपण बघितला तो मंडळासाठी होता मोठ्या. अच्छा, एकंदरीत काय प्राइस रेंज तुमच्याकडे सगळ्यांच्या चालू? कोणताही पण आयटम आहे ना बघा, अगदी 250 पासून स्टार्ट आहे. ओके. तर आपल्याकडे 1.5-2 फुटांची बाप्पाची मूर्ती आहे, तर कसं म्हणजे त्यांच्या मखरांची प्राइस कशी स्टार्ट होते? 1000, 1000, 1500 ते 2000 पर्यंतचे जातात. आता प्रत्येक पॅटर्नच्या डिझाईन प्रमाणे रेट आहेत तसे. ओके. जशी साईज घ्याल तुम्ही तशा प्रमाणे आम्ही ठेवलेले आहे. पण अगदी ज्यांना नाही परवडत, अगदी 250 रुपयाचं पण माझ्याकडे मखर आहे आणि 500चं पण आहे, 5000चं पण आहे. प्रत्येकाच्या चॉईस वरती आहे त्यांचं बजेट आणि ते कसं करू शकतात. असं नाही की तुम्ही माणसाला 250चं म्हणता तुम्ही आणि इथे आल्यावर जास्त. प्रत्येक कलाकृतीच्या कलाकृतीप्रमाणे आहे, म्हणजे असेंबल आणि कसं घ्याल तुम्ही तशा प्राइस आहेत त्या. हा एक नवरंग मकर आहे, एकदम ओपन आहे. हा 1 पीसच आहे. अगदी 5 मिनिटात नेऊन तुम्ही घरी उभा करायचा. याला अर्धा छत दिलेले आम्ही. बाप्पाची मूर्ती इथे अगदी सुंदर दिसते याच्यामध्ये पण. आणि याला नवरंग नाव दिलेले आहे. प्रत्येक हा हे बघा 2D सगळं ह्याच्यामध्ये काम केलेले रचना ह्या. आणि ही रंगसंगती अगदी विलोभनीय आहे तशी. याच्यामध्ये 3 साईज आहेत. अगदी हा 2.5 ते 3.25 फुटासाठी, हा 2 फुटासाठी, दुसरा एक आहे तो 1 फुटासाठी साईज. आणि प्रत्येक जो पेपर पुट्टा आहे तो टणक आहे बघा, म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाहीये. आणि हा कोकणचा पॅटर्न दाखवलेला आणि उष्णतेने अजून टणक होतात. मेन म्हणजे आपल्या मी वाचलं बहुतेक ठिकाणी की समय आणि लाईटच्या याने त्या आणखीन त्याची क्वालिटी आणि ग्लो वाढतो. नक्कीच. हा एक आता झुला पॅटर्न आहे. हा अगदी डेकोरेटिव्ह आहे ते काम. आणि झुलणार नाही, स्थिर आहे ही कलाकृती आहे. बसले की काहींना असं वाटतं की काय नाही, झुलायचं नाही, कारण त्याला मजबूत पाहिजे. बाप्पाला घेऊन जर तुम्ही हे ठेवलं तर भीती पण असते ना. तर हा तसा मजबूत आहे. खाली चौरंग किंवा काही ठेवलं की ते बाप्पाची मूर्तीमध्ये विराजमान होते. आणि झुल्याचा आम्ही
जो काही खांबांचा आहे व्ह्यू डेकोरेटिव्ह तो दाखवण्याचं हे केलेलं आहे. आणि हा परतही ठेवता येतो, तुम्हाला वापरता येतो, याची काही जास्त अडचण नाही. कुठे तुम्ही ठेवा कपाटावरती फोल्डिंग करून. आणि खूप सुंदर दिसतं याच्यामध्ये. याच्यामध्ये 2 साईज आहेत. याच्यात 2.5 ते 3 फुटाची मूर्ती बसते. हा 1.5 ते 2 फुटासाठी आहे. 2 साईज आहे त्याच्यामध्ये. इथं आपण तिकडे बघितला ताम्रपर्णी कॉपरचा हा तसा छोटा आहे मॉडेल त्याचं. आणि याची रंगसंगती कॉपर सी दिलेली आहे, त्यामुळे याला आम्ही नाव कॉपर ठेवलेलं आहे. हा तो गणेश महल आहे, याच्यातले छोटी साईज. आणि या रचना जयपूरच्या याच्या आहेत. याच्यामध्ये ते आपण 2 बघितला, त्याच्यात ही 1 साईज आहे. हे सगळे 1 पीस आहे. आणि तो छोटा जंगल सीन्स आहे. आणि हे कटआउट आहेत, अजून काही लावले नाही. म्हणजे ज्यांना एकदमच कमी बजेट आहे ते काही आमच्याकडून कटआउट घेऊन जातात, स्वतःची काही मेहनत करतात थोडीशी, आणि चांगलं डेकोरेशन त्याच्यातून बनलं जातं त्यांचं. एकंदरीत ह्या सगळ्या कन्सेप्टची सुरुवात कशी झाली, कसं म्हणजे? सुरुवात तशी आम्ही अगोदर तर 5-6 वर्ष खूप आमच्या याच्यात गेले. पहिले थर्माकोलचे आम्ही थोडं डेकोरेशन बनवायचं, पण प्रदूषण होतं हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, तर याच्यावर काहीतरी आपणच सुरुवात करायला पाहिजे हे ठरवलं. आणि मग ते थर्माकोलचा कारखाना आम्ही बंद केला. आणि इको फ्रेंडली मकरांसाठी खूप आम्ही प्रयत्न केले. तसे अगदी चटया, पानं, बांबू सगळं शोधलं, पण ते कसं असेंबल करणं आणि प्रोडक्शन करून देणं तेवढं सोपं नव्हतं. कोणतंही तुम्ही एक डेकोरेशन करू शकता घरामध्ये लावण्यासाठी, पण जेव्हा लोकांना प्रवासात नेता आलं पाहिजे, परत ते उभं करता आलं पाहिजे, आणि ते परत ठेवता पण आलं पाहिजे, आणि त्याचं विघटनही झालं पाहिजे, सगळ्या प्रश्नांची उत्तर सुटत नव्हती. म्हणून मग आम्ही याच्यासाठी पण खूप इंजिनिअरिंग आहे. तसं जवळजवळ 5-6 महिने एक मॉडेल कितीतरी वेळा तयार होतं, तेव्हा 1 पीस तयार होतो. आणि मग पुढचं प्रोडक्शन होतं. तर हे करण्यामागे अगदी पूर्ण 9 ते 10 लोकांची टीम असते. डिझाईन होतं, कलर स्कीम होते, फोल्डिंग कसं होणार, मग ते जाणार कसं, परत ते लोकांना ओपन करून ठेवता आलं पाहिजे, तर त्याचं व्हिडिओ शूटिंग. याच्या मागे तसं सहज तुम्हाला जो पीस दिसतो तो उभा राहत नाहीये. कारण कोणताही कागद बघा असा तुम्ही सरळ धरला तर तो पडतो, हे बघा सोडला तर. पण एक भक्कम उभी आहे डेकोरेशन, कारण याच्या मागे तेवढं इंजिनिअरिंग आहे. कुठे जॉईन करायचं, कसं करायचं, उभं केलेले ते, आणि परत फोल्डिंग होऊन ते परतही उभे करता येतात. तर मेन म्हणजे निसर्गाला वाचवण्यासाठी जे प्रदूषण होतं, कोणीतरी वाटा घ्यायला पाहिजे, म्हणून आम्ही तो छोटासा खारीचा वाटा घेतलेला आहे. कारण हा कुठे तुम्ही मातीत टाकला पीस तर त्याचं विघटन होतं, मातीमध्ये त्याचं विघटन होतं, त्याचं काही प्रदूषण नाही, काही नाही. कलर पण इको फ्रेंडली आहेत ते. सो अखेर आपण सगळ्या प्रतिकृती ज्या आहेत मखराच्या त्या पाहिल्या, खूप छान छान सुंदर असे आहेत. अगदी लहान मुलांचा जो बघतो त्यांच्यासाठी देखील छोटे छोटे मखर आहेत. 150, 250, 200 अशी ती स्टार्टिंग आहे. 1.5 फुटाचे, 2 फुटांच्या बाप्पांसाठी देखील 1000, 1,500 अशी स्टार्टिंग आहे. तुम्ही जसं मखर चूज कराल तशी त्याची प्राइस रेंज ही बदलत जाते. त्या पद्धतीने वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, वेगवेगळे मखर आहेत. लोकेशन कुठे? लालबागला आहे, गणेश गल्लीचा इथे बाप्पा बसतो, त्याच्या पुढे थोडंसं चालत यायचंय. उत्सवी मखर, उत्सवी म्हणून हे सगळं शॉप आहे. आणि अगदी ह्या बिल्डिंगच्या खाली हे सगळं लावलेलं आहे. खूप सुंदर आहे. कुठेही तुम्ही उत्सवी कुठे तर ते लगेच सांगते कुठे यायचं, कसं यायचं, सगळं काय सांगतील. त्याचबरोबर बाहेर बोर्ड देखील लावलेले आहेत. ते बघून तुम्ही नक्की या आणि एकदा तरी इथे नक्की हे सकाळी 9-10च्या दरम्यान रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण हे जे आहे शॉप चालू असतं. आणि खूप वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, खूप व्हरायटी आहे. सगळं एका व्हिडिओ मध्ये नक्कीच नाही दाखवू शकत, त्यासाठी तुम्हाला इथे नक्की भेट द्यावी लागेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून